बातमी अमरावतीतूनच अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात सरपंचाला मारहाण करण्यात आलेली आहे। सरपंच नीरज नागे यांना मारहाण करण्यात आली आहे। ग्रामपंचायतीच्या घरकुल यादीमध्ये लाभार्थ्यांचं नाव न आल्यानं मारहाण करण्यात आली आहे। सरपंच गंभीर जखमी झाला। आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील उपराई येथील सरपंचाला मारहाण झाल्याचा प्रकार घडलेला आहे। सरपंच नीरज नागे यांना मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला। तर ग्रामपंचायतच्या घरकुल यादीमध्ये लाभार्थ्यांचं नाव न आल्यानं मारहाण झाल्याची माहिती समोर येते। सायंकाळी मित्रासोबत घराबाहेर जात असताना काही लोकांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केलाय। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांच्यावर आता प्राथमिक उपचार सुरू आहेत। दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलाय। मात्र प्रकृती गंभीर असल्याने अमरावती येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलेला आहे। हा संतापजनक प्रकार घडल्यानंतर देखील अद्यापपर्यंत पोलिसांकडून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती समोर येते आणि या घटनेनं गावातील नागरिकांमध्ये आता रोष व्यक्त होतोय। आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी देखील जोर धरू लागली आहे। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात सरपंचाला मारहाण करण्यात आली आहे। सरपंच नीरज नागे यांना मारहाण करण्यात आली आहे। ग्रामपंचायतीच्या घरकुल यादीत लाभार्थ्यांचं नाव न आल्यानं मारहाण करण्यात आलेली आहे। सरपंच गंभीर जखमी झालेत। तर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील उपराई येथील सरपंचाला मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। सरपंच नीरज नागे यांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे। सुरेंद्र, सरपंचाला मारहाण करण्यात आलेली आहे, त्यासोबतच अद्यापही पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नव्हता, मात्र त्यानंतर अगदी उशिराने पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती। नक्कीच प्रज्ञा, खरं तर अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील उपराई या गावातली ही घटना आहे। या ठिकाणी सरपंचाला मारहाण झालेली आहे। सरपंच नीरज नागे जे आहे यांना मारहाण झाल्याचा हा प्रकार या ठिकाणी घडला आहे। खरं तर ग्रामपंचायतच्या घरकुलची जी यादी असते त्या यादीमध्ये लाभार्थ्यांचं नाव नसल्या कारणाने ही मारहाण झाल्याची माहिती जी आहे ते मिळत आहे आणि या घटनेमुळे संपूर्ण गावात एक चिंतेचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आहे। प्राथमिक उपचारासाठी दर्यापूरच्या जिल्हा रुग्णालयात या सरपंचाला दाखल करण्यात आले। पुढील उपचार त्या ठिकाणी सुरू आहे आणि एक जर बघितलं तर घटनेमुळे या गावामध्ये रोष निर्माण केला जातो। आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी देखील केली जाते। दुसरीकडे जर बघितलं तर अशा प्रकारे या यादीतून नाव का टाळण्यात आलं अशी माहिती देखील या ठिकाणी ग्रामपंचायत मिळवण्याचा प्रयत्न करतात। प्रज्ञा जी 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 धन्यवाद सुरेंद्र, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।